नमस्कार. शुभज्योतिषच्या या एपिसोडमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं आणि विश्लेषण सोबत सादर. पहिला प्रश्न विचारला गेला आहे. हा प्रश्न विचारणाऱ्या जातकाची जन्मतारीख 15 जुलै 1974 असून त्यांचा जन्म सकाळी 9:30 झालेला आहे. त्यानुसार जर जी पत्रिका आहे ती कृत्तिका नक्षत्राच्या प्रथम चरणातला जन्म असून जातकाची रास मेष आहे आणि जन्मलग्न सिंह आहे. यांच्या मूळ पत्रिकेमध्ये मंगळ ग्रह जो आहे तो कर्क राशीत आहे आणि कर्क रास व्ययात आहे, म्हणजे व्ययामध्ये नीच राशीचा मंगळ आहे. ऋण हरणाचा आणि ऋण मिळवण्याचं कारकत्व मंगळाकडे आहे. या जातकाची रास सुद्धा मेष आहे आणि मेष राशीनुसार वर्तमानात त्यांना 7.5 आहे, म्हणजे शनींचं त्यांच्या अष्टमावरनं भ्रमण आहे. पण शनी त्यांच्या कुंडलीनुसार मंगळाशी सध्या नवपंचम योगात आहे, म्हणजे मंगळाला 9वे शनी आहे. त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये ज्या वेळेला त्यांच्या राशीत मंगळावरनं कर्क राशीतनं गुरुचं भ्रमण सुरू होईल त्यावेळेला जरी 4थे गुरु असले तरी ते राशीच्या चतुर्थामधनं ते फिरणार असल्यामुळे 18 ऑक्टोबर 2025 ते 5 डिसेंबर 2025 या कालावधीत यांनी जर दृढतेने प्रयत्न केले तर यांचं लोन फेडलं जाईल आणि त्याच दरम्यान त्यांना नवीन लोन मिळेल. हा कालावधी कदाचित थोडासा कमी वाटत असला किंवा ह्या कालावधीमध्ये जर ह्यांचं झालं नाही लोन फिटलं नाही लोन तर 2026च्या जूनमध्ये पुन्हा गुरु कर्क राशीमध्ये येतील. त्यावेळेला यांचं लोन हमखास जून ते ऑक्टोबरच्या दरम्यानमध्ये फिटून नवीन लोन मिळेल. लोनच्या संदर्भामध्ये यांना जर थोडासा मंगळाचं बळ कमी पडतंय, कारण भाग्यस्थानाचा कारकग्रह मंगळ हा नीच राशीत नुकसानाच्या स्थानात आहे. तर यांनी जर गळ्यामध्ये 3.5 रतीचं पोळं, मंगळवारी त्यावर प्राणप्रतिष्ठा, अभिषेक आणि मंगळाच्या 7 वस्तू जर दान करून धारण केलं संकल्पोक्त तर एक विशेष भाग्योदय होऊन अलीकडच्या काळात म्हणजे 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरच्या काळामध्ये त्यांचं लोन नक्की फिटेल. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न ज्या जातकाचा आहे ती कन्या आहे. तिचा जन्म 22 नोव्हेंबर 1992 संध्याकाळी 5:55 डोंबिवली या ठिकाणी झालेला आहे. या जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्म ठिकाणानुसार तिचं जन्म नक्षत्र स्वाती असून चरण द्वितीय आहे आणि जन्मरास तूळ असून लग्नरास वृषभ आहे. याच्यामध्ये सुरुवातीलाच प्रश्नाच्या संदर्भात म्हणजे या जातक बालिकेचं विवाहासंबंधीचा प्रश्न आहे. कालावधी त्यांनी विचारलेला आहे. आता ह्या जातकाचा जन्म जो आहे तो भद्रा कालावधीतला आहे, विष्टीकरण ज्याला म्हणतात. तर जोपर्यंत आपण एखाद्या नक्षत्र, अशुभ तिथी आणि अशुभ योग ज्याच्यामध्ये व्यतिपात, वैधृती वगैरे असे योग असतात, अतिगंड योग असतो आणि करण ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामध्ये विष्टीकरण असतं म्हणजे भद्रा कालावधीतला जन्म असतो, याची जन्म झाल्याबरोबर 1.25 महिन्यांनी येणाऱ्या त्या योगावरती शांत करावी लागते. ती जर शांत झालेली नसेल तर पुढे आयुष्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. शारीरिक, प्राकृतिक, महत्त्वाच्या घडामोडी आयुष्यातल्या याच्यासाठीचा त्रास होतो. त्यामुळे प्रथमतः या प्रश्नाच्या उत्तराच्या पूर्वीच आणि विश्लेषणाच्या पूर्वीच जर शांत झालेली नसेल तर विष्टीकरण म्हणजे भद्राशांत यांनी करावी. ही भद्राशांत अत्यंत सोपी आहे. पिंपळाच्या झाडाखाली असलेल्या महादेवाला
ब्राह्मणांच्या मार्फत एक रुद्र आवर्तनाचा अभिषेक करायचा. त्या अभिषेकाचं तीर्थ गोळा करायचं. त्या तीर्थाने घरी जाऊन स्नान करायचं आणि नवीन कपडे घालायचे आणि सोबत पुन्हा त्या ठिकाणी परत यायचं त्या महादेवाच्या तिथे. आणि तो महादेव आणि पिंड म्हणजे महादेवाची पिंड आणि ते पिंपळाचं वृक्ष अशा तिथे एका पंटीमध्ये कापूर पेटवायचा आणि एक प्रदक्षिणा घालायची. दुसरी प्रदक्षिणा घालण्यापूर्वी पुन्हा एक कापराची वडी त्या पंटीत टाकायची आणि प्रदक्षिणा घालायची. अशा 108 प्रदक्षिणा घालून झाल्या आणि ब्राह्मणाला दक्षिणा त्या अभिषेकाची दक्षिणा दान करून झाली की ती विष्टीकरण किंवा भद्राशांत संपन्न झाली असं शांती कल्पद्रुम नक्षत्रामध्ये ग्रंथामध्ये उल्लेख आहे. आता आपण या बालिकेचा केव्हा होईल, योग कसा आहे या संदर्भात आपण पाहणी करूया. तर द्विनवपंचमामध्ये ज्या वेळेला गोचरीमध्ये गुरु असतात त्या कालावधीमध्ये उशिरात उशिरा त्या गुरूंच्या बदलाच्या पूर्वी विवाह होतो, ठरतो आणि होतो. या बालिकेची तुळ रास असून सध्या मिथुनेला असलेले गुरु या राशीला 9वे आहेत. या ज्या बालिकेचा जे नक्षत्र आहे त्या नक्षत्रानुसार आणि त्याच्यानुसार हिचा विवाह आगामी काळामध्ये ठरण्याचे योग आहेत. आणि चैत्र किंवा मार्गशीर्षामध्ये विवाह ठरणं मार्गी लागून पौष किंवा चैत्र पौष आणि माघ या दरम्यामध्ये या बालिकेचा विवाह निश्चित होईल. यामध्ये असं आहे की या सप्तमाचा जो कारक ग्रह मंगळ आहे तर तो मंगळ नीच राशीत कुटुंब स्थानामध्ये आहे. तेव्हा हे सुद्धा एक थोडीशी डिलॅबेटेड सिच्युएशन आहे. पण बालिकेचा कारक ग्रह शनी भाग्येश हा भाग्यस्थानामध्ये असल्यामुळे हिचा भाग्योदय वर्तमान काळामध्ये तुळा राशीला जरी शनींचं भ्रमण षडाष्टकात जरी असलं म्हणजे 6वे शनी जरी असले तरी या कालावधीमध्ये विशेषतः 18 ऑक्टोबर ते 5 डिसेंबरमध्ये दरम्यान लग्न ठरेल आणि 1 जूनच्या आत या बालिकेचं लग्न होईल असा प्रबळ योग आहे. विशेष म्हणजे कुठले स्थळ असेल तर दक्षिण पश्चिमेकडचं स्थळ असेल आणि साधारणतः शैक्षणिकदृष्ट्या निम्न स्तरावरच्या ठिकाणी तो तिचा पती नोकरीला असेल, चांगल्यापैकी नोकरीवरती लागलेला पती तिला मिळेल आणि विवाहानंतर तिचा विशेष भाग्योदय होईल. आणखीन विशेष भाग्योदय किंवा तिच्या पसंतीचं स्थळ आणि तिच्या अनुरूप स्थळ आणि आई वडिलांच्या आवाक्यातलं स्थळ जर हवं असेल तर या बालिकेने उजव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये शनींचे रत्न नीलमणी 3.5 कॅरेटचा शनिवारी त्यानं ह्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा अभिषेक आणि शनींचे 7 वस्तू दान करून संकल्पोक्त धारण केल्यास हिच्या भाग्योदयाच्या दृष्टीने ही मागे वळून पाहणार नाही. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तिसरा प्रश्न एका जातकाचा आहे, पुरुषाचा आहे. त्याचा जन्म 19 नोव्हेंबर 2001 साली झालेला असून जन्मवेळ सकाळी 11:05 आहे. आणि ह्या जन्मतारीख आणि वेळेनुसार त्याचं जन्म नक्षत्र पूर्वाषाढा असून चरण प्रथम चरण आहे आणि त्याची जन्मरास धनु आहे. जन्मलग्न मकर आहे आणि त्यामुळे त्याच्या जन्मलग्नानुसार त्याचा सप्तम स्थान म्हणजे पत्नी स्थानाचा कारक ग्रह चंद्र हा धनु राशीत व्ययात आहे. पण तत्पूर्वी त्याचा सरकारी नोकरी लागेल का खाजगी परमनंट नोकरी लागेल असा प्रश्न विचारला आहे. आता सरकारी पहिल्यांदा नोकरीचं कारकत्व सरकारी असो वा खाजगी हे सप्तम स्थानावरनं येतं, दशम स्थानावरनं येतं, सप्तम स्थानावरनं नाही, माफ करा.
आणि त्यानुसार दशमस्थानामध्ये त्यांची 7वी आकडा आहे, 7 आकडा आहे, म्हणजे तिथे तूळ रास आहे. आणि त्या तूळ राशीमध्ये तिच्या स्वामीचं भ्रमण सुरू आहे, शुक्राचं, जन्माच्या वेळेला. आणि तिथेच बुध पण आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी छान प्रमाणे लक्झरियस स्थिती असेल आणि ज्या ठिकाणी कमर्शियल वातावरण असेल आणि ज्या ठिकाणी पैशाचा आदान प्रदान असेल, अशा ठिकाणी या जातकाला हमखास नोकरी लागेल. आणि ती जी म्हणतो आपण ती बँकिंग सेक्टर असण्याची शक्यता आहे, किंवा ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार होतो ती पण आहे. आता आपण असं पाहूया की या जातकाचं पंचमस्थान म्हणजे शिक्षण स्थान जे आहे तिथे शनी आहेत, पण ते सुद्धा शुक्राच्याच राशीमध्ये आहेत. म्हणजे पंचमेश दशमेश शुक्र दशमात, म्हणजे हा जे शिक्षण घेईल त्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्याला नोकरी लागेल. त्या शिक्षणाचा जिथे प्रागल्भाने संबंध असेल तिथे त्याला नोकरी लागेल. आणि लक्झरियस प्रकार म्हणजे पंखे, एअर कंडिशनर वगैरे, टेबल खुर्च्या वगैरे व्यवस्थित, म्हणजे कुठल्याही प्रकारची अंग मेहनत नसेल. आता ही नोकरी केव्हा, तर वर्तमान स्थितीमध्ये त्यांना जी महादशा चालू आहे किंवा वर्तमान स्थितीमध्ये चंद्राला गुरुबळ आहे. शनी जे आहेत फक्त ते चंद्राच्या चतुर्थात आहे, म्हणजे 4थे शनी आहे. आणि हे शनी पंचमामध्ये असून ते लाभस्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहतात, सप्तम स्थानावरती पूर्ण दृष्टीने पाहतात. आणि सप्तम स्थानावरती ज्या वेळेला म्हणजे लाभस्थानावरती ते पूर्ण दृष्टीने ज्या वेळेला पाहतात तेव्हा आणि ते द्वितीय स्थानावरती म्हणजे स्वतःच्या राशीवरती पूर्ण दृष्टीने पाहतात. त्यामुळे या जातकाला वयाच्या 25 ते 26च्या दरम्यान नोकरी लागेल. आता या वेळेला त्यांना धनु राशीच्या ह्याच्याप्रमाणे 6वे गुरु आहेत मिथुन राशीमध्ये. ते 8वे होतात पुढच्या वर्षी 2026 मध्ये. म्हणजे 2027 मध्ये जेव्हा हा 26 वर्षाचे होतील त्याच वेळेला यांना स्पर्धात्मक परीक्षा देऊन याला एक तर शासकीय कार्यालयामध्ये नोकरी लागेल, किंवा एखाद्या बँकेमध्ये ऑफिसरच्या पदावरती नोकरी लागेल, किंवा एखाद्या शाळेमध्ये उच्च शिक्षित असल्यामुळे आणि अकाउंटंटचं जर शिक्षण झालेलं असल्यामुळे याला त्या ठिकाणी लागेल. दुसरा एक असा संबंध येतो की पंचमस्थानामध्ये शनी असल्यामुळे याचा थोडासा संबंध यांत्रिकीच्या विभागाशी येतो. त्यामुळे कदाचित यंत्रसामुग्री आणि विद्युत, शनींचं जे विजेच्या संदर्भात शनींचा हे असो, त्यामुळे याच्यामध्ये एक शक्यता पुन्हा अशी आहे की यांना MSEB म्हणा किंवा कुठल्या तरी विद्युत कंपनीमध्ये किंवा कुठल्या तरी विद्युत निर्मितीच्या क्षेत्रामध्ये किंवा विद्युत यंत्रसामुग्री निर्मितीच्या क्षेत्रामध्ये यांना अकाउंट्स सेक्शनला अधिकारी पदाची नोकरी लागेल, हा योग आहे. आता आपण यांच्या विवाहाच्या संदर्भात, यांचा सप्तमाधिपती चंद्र हा व्ययात आहे आणि तो धनुराशीत आहे. धनुराशीला सध्या 7वे गुरु आहे, 7वे गुरु आहेत. ते पुढच्या ह्याच्यामध्ये 8वे होतात आणि 2027 मध्ये ते 9वे येतात. त्यामुळे 2026च्या उत्तरार्धामध्ये यांना गुरु बदल झाल्यानंतर 9वे गुरु येतील. म्हणजे सिंहस्थामध्ये या जातकाचं लग्न हमखास होतं आहे. विशेष भाग्योदय होण्यासाठी म्हणजे त्यांनी ज्या परीक्षांना ते बसत आहेत त्या परीक्षांमध्ये त्यांना यश येण्यासाठी आणि त्यांना शासकीय स्वरूपाची नोकरी लागावी याला हातभार होण्यासाठी यांनी बुधाचं रत्न पाचू, साधारणतः 3.5 कॅरेटचं, करंगळीमध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये बुधवारी त्यावर प्राणप्रतिष्ठा, अभिषेक आणि त्या बुधांच्या 7 वस्तू दान देऊन धारण केल्यास याच्यामध्ये ॲक्लरेशन होऊन म्हणजे अभ्यासामध्ये लक्ष लागून योग येऊन परीक्षा देऊन ती परीक्षा पास होऊन
एक प्रकारचं त्याच्यामध्ये बुस्टिंग होऊन त्यांना नोकरी लागण्याचे योग आणि तत्पश्चात लगेचच विवाह येण्याचे योग आहे. धन्यवाद गुरुजी. आपलेही काही प्रश्न असतील तर आपण गुरुजींना विचारू शकता कॉमेंट्समध्ये किंवा आम्हाला पाठवू शकता. धन्यवाद.